महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांच्या जीवनात ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यात ऐतिहासिक कार्य केलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिक्षणाचे उपासक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना तसेच 64 कला 14 विद्यांचा अधिस्वामी असलेल्या महागणपतीला अभिवादन करून आजच्या या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि पूजन पार पडलेलं आहे। त्यानंतर त्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आलेल्या सर्व मान्यवरांचं रंग रूप आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। सन्माननीय श्री बाजीराव पिंगळे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी या शाळेचे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय राजू महाले सर यांना विनंती करतो की सन्माननीय बाजीराव पिंगळे साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं। पुष्पगुच्छ आणि पुष्पगुच्छ देण्यासाठी स्वागत आणि सन्मान करतो। धन्यवाद। प्रकाश जाधव साहेब यांचं सहाय्यक पोलीस आयुक्त आणि या संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रकाश जाधव साहेब यांचं पुनश्च एकदा मी राजू महाले सर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी जाधव साहेब या संस्थेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान। धन्यवाद। विलालूगावचे ग्रामस्थ, विद्यार्थी, पंचक्रोशीतील सर्व नागरिक आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून मनापर्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळण्याच्या प्रास्ताविकाकडे कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य साधण्यासाठी करावं लागतं ते प्रास्ताविक आणि आज त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करत आहे। सन्माननीय किरणच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। ते सन्माननीय राजू महाले सर की ज्यांनी ओगद्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सेवा करत असताना अनेक शाळांना या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून दिली। अनेक एनजीओच्या माध्यमातून सातत्याने गेली अनेक वर्ष आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही जिल्हा परिषदेला बिलावली त्याचं स्वागत करत आहोत। खास करून मुंबई आलेले नवी मुंबईनं चॅरिटेबल ट्रस्टचे जे मित्रमंडळी माननीय शेखर साहेबांची मित्रमंडळी त्यांनी हा विषय माझ्यापुढे मांडला सरांनी शेखर साहेब। मी त्यांना लगेच होकार दिला की आपल्या शाळेमध्ये जवळजवळ 99.99% विद्यार्थी जे आहेत ते आदिवासी समाजाचे आणि त्यांना खरोखर या ज्या शालोपयोगी वस्तू आहेत त्याची आवश्यकता आहे। आमच्याकडे एवढा निधी नसतो शाळेला की आम्ही मुलांनाही भरू शकतो। तर त्या बोलल्या ते तसं बोलल्यानंतर शेखर पाटलांनी भोसले साहेबांना सांगितलं, भोसले साहेबांशी माझं बोलणं झालं। माझ्याकडे 125 कोटी आहे जिल्हा परिषदेला बिलावलेला, त्यांनी भोसले साहेबांनी मान्य केलं आणि आज तुम्ही इथे आलात खरोखर आम्हाला मग कंपनीवाले मॅनेजरचा सत्कार झाला ना त्यांनी आम्हाला दिलं शेखर सरांच्या मदतीने। शेखर सरांचं खूपच मदत असते आम्हाला। सकाळी योगा होता, योगा करताना पण ते आले, योगा त्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा आमचा, त्यांना खूप शिक्षणाविषयी आपुलके जिव्हाळा आहे, ते आपल्याकडे वेगवेगळी मदत देतात। बरेच लोकांचं ऐकायचं आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद मानतो। खूप खूप धन्यवाद करता येतो। आणि बिलवलीच्या शाळेसाठी त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले आमचे असिस्टंट पोलीस कमिशनर PTI अशोक भोसले साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी त्यांचे मित्र या ठिकाणी जे कबड्डीपटू आहेत त्यांनाही फोन करून चर्चा झाली। त्याच्यानंतर आम्ही विचार केला की प्रवास लांबचा आहे पण आम्हाला प्रवासही चांगला झाला आणि इथं आल्यानंतर सर्वात मोठं समाधान मिळालं की जी आम्ही काय जो खारीचा वाटा घेऊन तुमच्या शाळेला जी विद्यार्थ्यांसाठी मदत करणार आहे त्याचं कुठंतरी चांगल्या ठिकाणी आमचं या ठिकाणी दान जात आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळा बिलवली सर्व शिक्षक वृंद आणि इतर जे त्यांच्याबरोबर काम करणारी जी बाकीची टीम असेल त्यांना मी या ठिकाणी तुम्ही असेच कार्यक्रम आम्हाला बोलवत चला, आम्ही करत चालू। आणि विद्यार्थ्यांना तर आता एक तुमचा विद्यार्थी इथं शिकून गेलेला किती उंच लेवलवर जाऊ शकतो। आपण जर आपल्या बुद्धीमत्तेने आपल्या स्वतःच्या विचाराने आपण जिद्द ठेवली
तरी सुद्धा या ठिकाणी खूप सारं मोठं तुम्हाला शिक्षण घेता येतं, पुढं जाता येतं. शहरातील मुलं शिक्षणात मोठे होतात असं नाही. कधी पहा ग्रामीण भागातला मुलगा 10वीला शक्यतो ग्रामीण भागातलाच मुलगा पहिला येतो. आतापर्यंत इतिहास मुंबईचे आहे, खूप क्लासेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्ही पण त्या खेड्यातून आलो म्हणून आम्हाला माहिती आहे जिल्हा परिषद शाळेला किती महत्व आहे. असो, भाषण माझं लांबच चाललेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांच्या या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. त्यासाठी आज योग दिन सुद्धा आहे. या योग दिनाच्या आपणा सर्व मान्यवरांना शुभेच्छा असतील. अतिशय सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना देत आहोत. नंतर ग्राउंडवर आपण सगळ्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा ग्रुप फोटो घेणार आहोत.